मित्र त्यांना मी क्रांतिकारी जयभीम करतो। हा काय पॉलिटिकल स्टेज नाहीये, हे क्रिकेटचं व्यासपीठ असल्यामुळे मी माझं भाषण थोडक्यात आपले सर्वप्रथम बोलण्याच्या आधी तुम्हा आमच्या सर्वांचे परिचयाचे आणि माझे मार्गदर्शक आनंद तांबे काका यांना सर्वप्रथम मी आज इथे खूप मिस करतोय आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने सर्व खेळाडूंच्या वतीने आनंद तांबे काकांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज इथं बीपीडी वसाहतीमध्ये ज्या पद्धतीत वडा स्पोर्ट्स क्लबनी या क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन केलं होतं, परंतु काही मनवादी लोकांनी ही क्रिकेट टुर्नामेंट कॅन्सल करण्याचा प्रयत्न केला। परंतु मी त्या सर्व माझ्या भीमसैनिकांचा आभार मानतो की ज्यांनी पूर्ण प्रयत्न करून मेहनत करून रिक्वेस्ट करून स्वतःचं तन मन धनाने क्रिकेट ही टुर्नामेंट यशस्वी केलं। सर्वप्रथम वडा स्पोर्ट्स क्लब, एवन स्पोर्ट्स क्लब, सम्यक ग्रुप, मैत्री ग्रुप, बालगोपाल मित्र मंडळ आणि या बीपीडी कॉलनीत जे क्रिकेट रसिक जे क्रिकेट प्रेमी इथे राबले या टुर्नामेंट साठी सर्वप्रथम मी त्यांना क्रांतिकारी जयभीम करतो। या वडा विभागात ज्या पद्धतीत पनवेल विभाग असेल, चेंबूर विभाग असेल, पालघर विभाग असेल, ज्या बाहेरच्या विभागातून जी मुले जी आमच्या बौद्ध समाजाची मुले इथे खेळण्यासाठी आली आहेत त्या सर्व बाहेरून आलेल्या खेळाडूंचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही इथे आलात, तुम्ही सुंदर खेळ केलात आणि आम्हाला तो खेळ बघण्याचा तुम्ही आनंद दिला, त्याबद्दल बाहेरून आलेल्या खेळाडूंचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो। हा वडाळा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे। आज या बौद्ध समाजाचा सर्व तरुण माझ्या मित्रांना एवढं सांगू इच्छितो की पनवेलची टीम असेल, चेंबूर असेल, पालघर असेल, वाशी असेल, मानकुल असेल, तुम्ही मुंबईच्या प्रत्येक विभागातून आलात, पण इथून या आंबेडकरी क्रांती भूमीतून एक वचन घेऊन जा की तुम्ही जिथे पण राहाल, ज्या पण विभागात राहाल, तिथे फक्त आणि फक्त आंबेडकरी चळवळीचा झेंडा तुम्ही लावाल एवढे मला आश्वासन द्या। आणि एवढंच बोलतो आणि सर्व क्रिकेट रसिकांचा मी आभार व्यक्त करतो। मला इथे बोलवलं त्याबद्दल वडा स्पोर्ट्स क्लब यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जय हिंद।